नमस्कार मित्रांनो. आता मी जो तुम्हाला 22 वर्षाचा पिक्चर दाखवला तेच आता मी स्प्लिट करून दाखवतो आहे. 5-5 वर्षाचा BSE मिड कॅप इंडेक्स कसा कसा तो वाढत गेला. तर 2005 ते 2010 दिस वर द बेस्ट 5 years वेन दिस इंडेक्स वेंट अप बाय 14% CAGR राईट. ह्याच्यामध्ये तुमचं 2008 साली ग्लोबल क्रायसिस आला, त्याच्यामध्ये एक डीप आली. That dip was opportunity. Remember, every dip is an opportunity, right? Only thing you have to don't put your money at a time, but put every 8 days, every 2 months or every 1 month, like that, and a small amount, and go on investing. So that is about the first 5 years, 2005 ते 2010. ओके, त्याच्यानंतर हाच मिड कॅप इंडेक्स 2010 ते 2015 इट वॉज बॅड 5 years, कारण अण्णा हजारेचं आंदोलन चाललं होतं. ओके, इंडियामध्ये प्रॉपर रिफॉर्म्स होत नव्हत्या. ओके, त्याच्यानंतर मोदी गव्हर्नमेंट आलं आणि 5 वर्ष निघून गेली, राईट. ओके, तर पहिली 5 वर्ष चांगली होती 2005 ते 2010पर्यंत. त्याच्यानंतरची पुढची 5 वर्ष बेकार होती बिकॉज ऑफ काँग्रेस UPA 2 गव्हर्नमेंट नॉट डुईंग एनिथिंग व्हॉट्स एव्हर. त्याच्यानंतर पुढची 16 ते 20 ही वर्ष पण चांगली होती. या वर्षामध्ये टिपिकली 5 वर्षामध्ये 1.5 झालं, म्हणजे नॉट मच इम्प्रेशन. 10% CAGR मिळाला. आता 10% CAGR इज मोर दॅन काय म्हणायचं तुमचं FD इंटरेस्ट, राईट. आणि इथे सुद्धा तुम्हाला ट्रेडिंग अपॉर्च्युनिटीज भरपूर मिळाल्या. पहिल्या 5 वर्षातही मिळाल्या, इथे पण मिळाल्या. बुल फेज वॉज मोर दॅन द बेअर फेज. मग 20-30% जर सॅटिस्फाईड राहिला तर तुम्हाला याच्यामध्ये 5 वर्षामध्ये मिनिमम 5 ते 10 अपॉर्च्युनिटीज मिळतात तुम्हाला ट्रेडिंगसाठी, राईट. त्याच्यानंतर 5 वर्ष ही 5 वर्ष आहेत. आता लेटेस्ट 5 वर्ष 21 ते 25 बघा. 2023 ते 2024 वॉट अ ब्रिलियंट फेरोशियस मार्केटवरती गेलं, ओनली ग्रीन. ओके, ह्याच्यामध्ये पण पहिल्यांदा 2021 ते नोव्हेंबर 21 फुल ग्रीन, त्याच्यानंतर थोडंसं रेड. ओके, त्यानंतर परत ग्रीन, परत रेड, परत ग्रीन. त्याच्यानंतर मार्केट डेंट डू एनिथिंग. ओके, तिथे 22 आणि 23च्या 2-4 महिन्यामध्ये त्यानंतर जो फेरोशियस जो रन आला दॅट वॉज फिनॉमिनल. आणि त्याच्यानंतर आत्ता मार्केट जे पडलं आहे ते थोडंसं पडलेलं आहे. तरीसुद्धा डिसेंबरमध्ये मार्केटने तुम्हाला चांगली अपॉर्च्युनिटी दिली परत एक्झिट व्हायला. सो ट्रेड करा, इन्व्हेस्ट करा, दोन्ही करा, पण समजून उमजून करा. आणि दिस इज वॉट इज अ मिड कॅप इंडेक्स. आणि आता पडलेला खूप वाटतो आहे तो, पण आता परत मार्केट राईज होतं आहे आणि नक्कीच तुम्हाला अपॉर्च्युनिटी देईल. आणि अशा प्रकारे मिड कॅप इंडेक्स आता जो तुम्हाला पडलेला दिसतो आहे, राईट, फ्रॉम 48,000 तो 38,000. ओके, दॅट विल गो डाऊन अगेन टू मे बी 70,000 इन नेक्स्ट 5 years. जस्ट वॉच माय वर्ड्स, राईट. आणि बी बुलिश अबाउट मोदी, बी बुलिश अबाउट इंडियन रिफॉर्म स्टोरी, बी बुलिश अबाउट इंडियन पॉप्युलेशन, आणि बी बुलिश अबाउट इंडियन एंटरप्रिनरशिप आणि इंडियन कॉर्पोरेट परफॉर्मन्स. थँक्यू सो